विदर्भाच्या विकासासाठी आणि शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकारी मैदानात उतरले असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमरावतीत स्पष्ट केले आहे। शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना संघटनात्मक बांधणी, विदर्भ विकास आणि अवैध वाहतुकीविरोधातील कठोर भूमिकेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी बोलताना त्यांनी विदर्भातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता आणि शिवसेना संघटना अधिक सक्षम करण्याकरिता पदाधिकारी सक्रियपणे काम करीत असल्याचे सांगितले। आपण स्वतः अमरावतीचे असल्यामुळे विदर्भाशी विशेष भावनिक नाते असल्याचे नमूद करत राज्यभर संघटन विस्तारावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना सर्वसामान्य शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री पदाकरिता आजही एकनाथ शिंदे यांनाच पसंती असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले। राज्यामध्ये काम करत असताना विदर्भातल्या जनतेची काही अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण एकनाथ शिंदे साहेब करू शकतात अशी साधारण सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना आहे। आणि त्यामुळे आम्ही SIRच्या नियुक्त्या असो, BLA2 असो किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या असो, त्यासाठी सगळे आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते कामाला लागलेत। संपर्क प्रमुख आम्ही किशोर आप्पा पाटलांना घेतलेला आहे। अकोल्यामध्ये आमचे राजन साळवी काम करतायत। माझ्यावर जबाबदारी अकोला आणि अमरावतीच्या संपर्क मंत्री म्हणून दिलेली आहे आणि त्या माध्यमातून मला पुढे जायचं आणि मी स्वतः विदर्भाचा आहे, अमरावती जिल्ह्यातलाच मी आहे। वर्ध्याचा माझा जन्म आहे। अमरावती आणि विदर्भाविषयी अतिशय मनापासून प्रेम आहे। अकोल्याची पोरगी माझ्या घरामध्ये आहे, त्यामुळे मला ह्या विदर्भाबद्दल विशेष प्रेम आहे, कारण माझं बालपण इकडे गेलेलं आहे आणि अशा ह्या विदर्भामध्ये काम करण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेली आहे। त्यामुळे हे आमचं म्हणजे आम्हाला दिलेली ही शाबासकी असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्या शाबासकीला पात्र ठरण्यासाठी ह्या विदर्भामध्ये आणि प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यामध्ये, आमच्या बुलढाण्यामध्ये किंवा आमच्या अकोल्यामध्ये जास्तीत जास्त शिवसेनेची ताकद कशी होईल तर कशी वाढेल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। 2029 मध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय सुस्त बसणार बघा, सर्वसामान्य शिवसैनिकांना आजही असं वाटतं की आपला नेता हा मुख्यमंत्री व्हावा। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं काम, महिला आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांना दिलेलं 1500 रुपयाचं योगदान ह्या आमच्या महिला भगिनी कधी विसरणार नाही। आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये जे काही प्रश्न सुटलेले आहेत, आजही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब काम करतात, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याला हे वाटत असतं की माझ्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना असतील तर त्या भावनांचा आदर करून ज्यावेळेस आम्ही पक्ष संघटना मजबूत करू, ज्यावेळेस आमच्या संख्याबळ आमदारांचा वाढेल, खासदारांचा वाढेल, जिल्हा परिषद सदस्यांचा वाढेल, नगरसेवकांचा वाढेल, महापौराचा वाढेल, त्यावेळेस आम्ही निश्चितपणे हे सांगू शकू की नाही, आमचा नेता आता सर्वोच्च नेता झालेला आहे। शहरामध्ये सरनाईकांची काय भावना आहे? नाही बघा, प्रताप सरनाईक तर एक कार्यकर्ता आहे। आज एकनाथ शिंदे साहेबांनी प्रताप सरनाईकांवर सर्वोच्च पदी, म्हणजे जे माझ्या आयुष्यातलं सर्वोच्च पद आहे, परिवहन मंत्री म्हणून ते दिलेलं आहे। त्या माध्यमातून मी राज्यभर पक्षाचा प्रचार आणि प्रसार करतो, प्रत्येक ठिकाणी संघटना कशी वाढेल यासाठी प्रयत्न करतो। शिवसैनिक, सर्वसामान्य शिवसैनिक असू द्या किंवा प्रताप सरनाईक असू द्या, सर्वांची हीच भावना आहे की आमच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा। पण शेवटी संख्याबळ हे महत्वाचं असतं। जर आम्ही आमचं संख्याबळ वाढवू तरच आम्ही त्या जागेवर दावा करू शकू, म्हणून आम्हाला राज्यभर संघटना वाढवायची आहे। आता 3-3.5 वर्ष जी आहे आम्हाला लोकसभा आणि विधानसभेला बाकी आहे, त्या दरम्यान आम्ही संघटना वाढवू। राज्यभर दौरे करतायत, श्रीकांत शिंदे फिरतायत, एकनाथ शिंदे साहेब फिरतायत, आम्हाला मंत्री म्हणून काही जबाबदारी दिल्या, आम्ही सगळे मंत्री जर फिरतोय। त्यामुळे संघटना जर बळकट असेल, संघटना जर वाढवायची असेल तर आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये जाऊन काम करावं लागेल आणि आम्ही ते काम करतोय। परिवहन विभागाच्या कामकाजाबाबत बोलताना त्यांनी अवैध वाहतुकीवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित व्यक्ती कितीही प्रभावशाली असली तरी तिला सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले। विशेषतः बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरात खासगी बस उभ्या करून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात परिवहन विभागाकडून कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले।
अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध जी वाहतूक आहे ती सुरू आहे. राग असे रेती असे मोठी आहे, मात्र आरटीओ कडून पाहिजे कारवाई होत नाही. नाही बघा, जर माझ्याकडे काही तक्रार आली तर मी कुणालाही सोडणार नाही. पूर्वीच्या काळामध्ये काय झालं मला काही कल्पना नाही, पण प्रताप सरनाईकच्या कार्यकाळामध्ये जर चुकीच्या पद्धतीने काही अवैध धंदे करत असतील, आमचे आरटीओ जर जबाबदार त्या ठिकाणी असतील, आमच्या एसटी महामंडळाचे कर्मचारी जबाबदार असेल तर मी कारवाई करायला बिलकुल कुचराई करणार नाही. जर कोणी चुकीचं करत असेल तर त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे केली जाईल. एसटी डेपोच्या बाहेर जे आहे ते खासगी वाहनं उभी केली जातात आणि एसटी डेपोच्या आतमध्ये येऊन खासगी वाहनाचे कालच निर्णय झालेला आहे. एक IPS अधिकारी आम्ही एसटी महामंडळामध्ये नेमलेला आहे. पूर्ण 15 जून पर्यंत आम्ही कार्यवाही करतोय राज्यभर. म्हणजे एसटी महामंडळाच्या जागा ज्या ज्या ठिकाणी आहे, ज्या ज्या ठिकाणी एसटी डेपोचे एसटी स्टँड आहे, त्याच्या 200 मीटर परिसरामध्ये एकही खासगी बस जरी दिसली, खासगी वाहतूक करणारी कुठलीही गाडी दिसली तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. माझ्या आरटीओच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आणि एसटी महामंडळाचे आमचे IPS अधिकारी म्हणून ज्यांना नेमणूक केलेली आहे त्यांनाही जबाबदारी दिलेली आहे. आणि तसं परिपत्रक कालच आमच्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्यभर गेलेलं आहे. सर, अमरावती जिल्हा मध्यवर्ती जे बस स्थानक आहे, या बस स्थानकातून राज्याच्या कानाकोपऱ्यात रोज अनेक बस जात असतात. रोज रात्री पाळीला जे ड्रायव्हर कंडक्टर असतात त्या ठिकाणी झोपतात, तरी अत्यंत वाईट परिस्थिती आहे. बघा, प्रताप सरनाईक परिवहन मंत्री म्हणून आता 1.25 वर्ष झाले. त्या कार्यकाळामध्ये 8,300 आता नवीन बसेस आमच्या आलेल्या आहेत, त्या आता चालू आहे. राज्यभर जी आमची शौचालय होती किंवा एसटीच्या जागा होत्या त्या अस्वच्छ होत्या, म्हणून आम्ही एकाच ठेकेदाराला ते काम दिलेलं आणि दिवसातून 4-4 वेळा ते पूर्ण एसटी डेपो स्वच्छ करण्याची मोहीम आम्ही करतोय. एसटी महामंडळाच्या ज्या ज्या ठिकाणी आमच्या जागा आहेत आणि आमचे ड्रायव्हर कंडक्टर राहत आहेत त्यांना 24 तास मुबलक हे गरम पाणी आंघोळीसाठी मिळावं, 24 तास थंड पाणी पिण्यासाठी मिळावं, त्यांना राहण्याची सोय व्यवस्थित व्हावी यासाठी सुद्धा आम्ही त्या ठेकेदाराला कार्यादेश दिलेला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आमच्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काही काळजी करायची गरज नाही, प्रत्येकाला न्याय दिला जाईल. शिवशाही बसमध्ये जे आहे अधिसूचित पत्रकारांना आधी संधी होती, मात्र आता शिवाई बसमध्ये अधिसूचित पत्रकारांना संधी नाही आहे. नाही बघा, पत्रकारांच्या बाबतीत सकारात्मक राज्य शासन आहे आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी तुमचे जे यदू जोशी आहे त्यांनी चर्चा केली आणि सर्वसामान्य पत्रकारांना सर्व बसेसमध्ये कशी सवलत देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. विदर्भ विकास शिवसेना संघटन विस्तार आणि अवैध वाहतुकी विरोधातील कठोर भूमिका अशा विविध मुद्द्यांवर प्रताप सरनाईक यांनी अमरावतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता परिवहन विभागाच्या कारवाईकडे आणि संघटनात्मक पातळीवरील पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.